हाय, तर आज मी आली होती कळंबला. तर मी कळंबला कशासाठी आली चला तुम्हाला सांगते, पण त्याआधी व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. तर कळंबला यायचं होतं म्हणून मी सकाळी सकाळी सगळी कामे करून रेडी झाली आणि त्यानंतर बॅगमध्ये सगळं सामान वगैरे भरून मी निघाली बस स्टॉपकडे यायला. त्यानंतर मी बस स्टॉपकडे आली तर मला वाटलं की बस सुटली की काय, पण बस स्टॉपवर आल्यावर बस लागलेलीच होती, पण गर्दी खूप होती. तर मी कशीबशी बसमध्ये चढली आणि त्यानंतर मला खिडकीजवळच सीट मिळाली. तर ऊनही खूप होती. त्यानंतर मी आली कळंबच्या बस स्टॉपवर आल्यानंतर मी निघाली हॉस्पिटलकडे यायसाठी. हो, तर मी आली होती हॉस्पिटलला. तर मी इथे आली होती ज्योती नारळवार म्हणून गायनेकोलॉजिस्ट आहे त्यांच्याकडे. स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूती तज्ज्ञ आहे त्या, आणि त्यांच्याकडे स्त्रियांशी निगडीत प्रत्येक समस्यांचं समाधान असते. तर हे हॉस्पिटल मला माझ्या बहिणींनी सजेस्ट केलं होतं, कारण तिलाही इन्फर्टिलिटीचा त्रास होता आणि म्हणून तिला इथे आराम पडला होता. तर तिने मला पण सांगितलं म्हणून मी आली होती. तर आल्यानंतर गरमी खूप होत होती म्हणून मी आधी चेहऱ्यावर पाणी वगैरे मारून फ्रेश झाली आणि त्यानंतर मॅडम आल्या, त्यांनी मला चेक केलं. पण ज्या मेडिकलमध्ये औषध मिळणार होतं ते मेडिकलच बंद होतं, म्हणून मला 2-4 मेडिकल फिरावं लागले व फायनली मला मेडिसिन मिळाली. त्यानंतर मी निघाली वापस यायसाठी. बसमध्ये बसली तर उन्हाचं इतकी गरम हवा लागत होती. त्यानंतर मी बस स्टॉपवर पोहोचली आणि तिथून ॲटो वगैरे पकडून मी आली रूमवर. तर रूमवर आल्यानंतर मला खूप भूक लागली होती, त्यामुळे मी सगळ्यात आधी हातपाय वगैरे धुवून फ्रेश झाली आणि त्यानंतर मी म्हटलं काहीतरी खाव, म्हणून मी काहीतरी खायला घेतले. मी सेव खाल्ले थोडेसे आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.